सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमध्ये आज गोदाप्रेमींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. नाशिकच्या गोदामाईचं पावित्र्य राखण्यासाठी, गोदामाईला गटारगंगा मुक्त करण्यासाठी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात आलेलं आहे. झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्यासाठी, धारेवर धरण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं असल्याचं यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितलं. गोदावरी जतन आणि संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश कदम आणि अनिकेत शास्त्री महाराज यांच्या नेतृत्वाखाली आज हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. भारत माता की गोदामाई स्वच्छ, गोदामाई स्वच्छ, गोदावरीचे गावरीचे गटारीकरण. जय श्रीराम, जय श्रीराम. गोदावरीचे गटारीकरण, गोदावरीचे गटार. श्रीराम हटले. साधुग्रामचे अतिक्रमण, साधुग्रामचे अतिक्रमण. जय श्रीराम, जय श्रीराम. गोदावरीचे गटार स्वच्छ नदी आमच्या हक्काची, स्वच्छ गोदावरी आमच्या हक्काची. जय श्रीराम. साधुग्रामचे अतिक्रमण संत धर्म समितीचा, वर्धन समितीचा. जय श्रीराम, जय श्रीराम. गटारीकरण थांबलेच पाहिजे. नाशिक तीर्थस्थळाला अ दर्जा देण्यात यावा. गोदावरीला गटारमुक्त करण्यासाठी निष्क्रिय समिती बरखास्त करून नवीन समितीनं तात्काळ निर्णय घ्यावा. तोपर्यंत महापालिकेनं कुठल्याही एसटीपी मलनिस्सारण केंद्र निविदा काढू नये. तसंच बांधकाम परवानगी, बिल्डिंग प्लॅन मंजूर करू नये. साधुग्रामवरील अतिक्रमण तात्काळ काढा, अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे. गोदावरी संवर्धन संघर्ष समिती यांचे अध्यक्ष समाजसेवक गणेश भाऊ कदम साहेब यांनी हा आवाज उठवलेला आहे आणि त्या गोष्टीला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व अखिल भारतीय संत समिती धर्म समाजातर्फे इथे उपस्थित आहोत. सर्व नाशिककरांची, सकल हिंदू समाजाची हीच कायम मागणी राहिलेली आहे की गोदावरी ही निर्मळ, अविरत आणि शुद्ध असावी. कारण की येत्या 2 वर्षामध्ये कुंभमेळा येणार असून सर्व जगभरातनं इथे लोक येणार आहेत. परंतु गोदावरीचं गटारीकरण कुठेही थांबताना दिसत नाहीये. उत्तरोत्तर त्याच्यामध्ये वाढ होताना दिसत आहे. गेल्या 10 वर्षामध्ये प्रशासनाच्या कारभारावरती आम्ही सर्व नाशिककर नाराज आहोत. त्यामुळे गोदावरी स्वच्छ झाली पाहिजे, गटारीकरण तत्काळ थांबलं पाहिजे. त्याचबरोबर साधुग्रामच्या जागेवरती जे अतिक्रमण सुरू आहे, भंगार बाजार थाटला आहे, हे तत्काळ हटविण्यात यावं. कारण की साधूंसाठी, आखाड्यांसाठी जागा कमी इथे उपलब्ध आहे आणि त्यात जर असं अतिक्रमण असेल तर येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी अडचणीचा विषय ठरू शकतो. त्यामुळे ते पण अतिक्रमण तत्काळ थांबवण्यात यावं, हटवण्यात यावं. आणि त्र्यंबकेश्वरला ज्याप्रमाणे अ दर्जा मिळाला आहे त्याचप्रमाणे नाशिक तीर्थक्षेत्राला सुद्धा अ दर्जा मिळावा, अशी मुख्य मागणी आमची सर्वांची आहे. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झाल्या पवित्रमध्ये आज 2 वर्षांनी 2027 मध्ये सिंहस्थ या ठिकाणी भरत आहे. आणि या सिंहस्थाच्या माध्यमातून आपल्याला माहित आहे की या आपली जी गोदावरी आहे, त्या गोदावरीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील, राष्ट्रपती असतील आणि सर्वच राज्यकर्ते असतील किंवा प्रशासनातील नागरिक असतील किंवा आपले भाविक असतील, हे सर्वजण या ठिकाणी आपले या ठिकाणी सिंहस्थामध्ये आंघोळ करण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत. मला सांगा, या ठिकाणी जर गोदावरीचं गटारीकरण असेल, आपल्या गटारीमध्ये आंघोळ करणार आहोत का? आणि मग असे नसेल तर आपल्या गोदावरीचं गटारीकरण शुद्ध केलं पाहिजे की नाही? आणि म्हणून महापालिका कोणती यंत्रणा आहे? महापालिका एका बाजूला बिल्डिंग प्लॅन सँक्शन करते आहे, एसटी प्लॅनच्या माध्यमातून फक्त बागुलबा उभे करत आहे. परंतु नक्की या माध्यमातून गोदावरी स्वच्छ होणार आहे का? गोदावरी आणि गोदावरीच्या उपनद्या या नद्यांच्या माध्यमातून गोदावरी झालेलं गटारीकरण आणि त्या माध्यमातून लोकसंख्या वाढल्यामुळे जे सांडपाणी गोदावरीमध्ये सोडलं जातं, याच्या संदर्भात काय प्रक्रिया या ठिकाणी महापालिका करणार आहे? मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे. महानगरपालिका असेल, MIDC असेल, प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल, औष्णिक विद्युत केंद्र असेल आणि त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय असेल आणि त्याचबरोबर जे गोदावरीसाठी एक समित्या काम करतात, यांची एक समिती गठीत केली पाहिजे आणि एक टास्क फोर्स म्हणून या संपूर्ण कामावर देखरेख झाली पाहिजे. तरच कुठे भ्रष्टाचार होणार नाही आणि चांगल्या कामाच्या ठिकाणी प्रचिती येईल आणि भविष्यात गोदावरी स्वच्छ होईल. हा आमचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ज्या पद्धतीने त्र्यंबकेश्वरला आपण अ दर्जा तीर्थस्थळाला दिलेला आहे, त्याच पद्धतीने नाशिक तीर्थस्थळाला
अदर्जाने द्यावा, जेणेकरून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास कामं होतील आणि त्या ठिकाणी विकास कामाच्या माध्यमातून जनतेला या ठिकाणी मोठा दिलासा या ठिकाणी मिळेल. आपण बघत असाल की साधुग्राम सारख्या ठिकाणी आज जी जागा सिंहसाठी राखीव केली आहे त्या जागेवर सुद्धा मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मुसलमानांनी अतिक्रमण केलं आहे आणि त्या अतिक्रमणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी गोमांस असेल किंवा भांगार बाजार असेल किंवा अवैध धंदे असतील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकाळलेले आहेत. हे धंदे तात्काळ त्या ठिकाणी हटवावेत, अतिक्रमण काढण्यात यावं आणि ती जागा मोकळी करावी. एक आमची मागणी त्या ठिकाणी पावित्र्य राखलं गेलं पाहिजे, हा आमचा मुद्दा आहे. आणि त्याच पद्धतीने ज्या गोदावरीसाठी समिती आपण स्थापन केली आहे ती समिती जी आता निष्क्रिय ठरलेली आहे, कारण आजही गोदावरी गटर सारखीच वाहते आहे. त्यामुळे ती समिती तात्काळ बरखास्त करा आणि नवीन समिती या ठिकाणी नियुक्त करून त्या गोदावरीला आमच्या गोदामाईला न्याय द्या एवढी त्या ठिकाणी मागणी करतो. आणि जिल्हाधिकारी महापालिकेच्या प्रश्नाला मी सांगू इच्छितो की आपण लवकरात लवकर जर कारवाई केली नाही तर आज फक्त आम्ही या ठिकाणी एक आपल्या समोर छोटंसं आंदोलन उभं केलं आहे, पण भविष्यातलं आंदोलन खूप मोठं असेल आणि ते शासनाला किंवा या महापालिकेला जिल्हाधिकारी परवडणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.